आता नवीन नवीन पालकमंत्री व्हायला लागले जिल्ह्यात, त्यामुळे आता मला थोडी भीती वाटते की बाबा आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन घ्यावं का नाही. त्यामुळं असे जे कोण नवीन पालकमंत्री नेमलेत, नजीकच्या काळात नेमले गेलेत, त्यांच्याशी एकदा चर्चा करतो आणि मग जिल्ह्यात मी घ्यायचा का त्यांनी नवीन नेमलेल्या पालकमंत्र्यांनी घ्यायचा, त्या बाबतीत पुढचं धोरण ठरवतो. ते विचारावं लागेल ना मला. आता कसं मी बोलणार? एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी सांगितलं इथं पालकमंत्री कोण आहे ते, त्यामुळे बाबा आता मला थोडंसं भीती वाटायला लागली. आता कसं आहे, तुम्हाला मी उघड बोललो बघा. तुम्ही तर ऐकलं नेमलेत पालकमंत्री, ज्यांना नेमलंय त्यांचं नावही ऐकलं, कुणी नेमले ते ऐकलं. मला नाव घ्यायला लागू ना, लावू नका ना कोणाचं. त्यामुळे आता थोडंसं मला जरा पावलं बेतानच टाकावी लागतील ना. सातारच्या सत्ता प्रश्नावर, हा आता बोला. जिल्हा परिषदेच्या प्रश्नावर संबंधित म्हणजे कोण? तुम्ही पालकमंत्र्यांचं उदाहरण घेतलं त्या संदर्भात मी बोललो ना. गोरे साहेबांचा विषय त्यांना विचारा ना, मी काय बोलणार. ते बोलत नाहीत तर मी कसं सांगू का बोलत नाहीत. ते बोलले ना खूप निवडणुकीत, त्यामुळे दमले असतील जास्त बोलून बोलून निवडणुकीत. मी नाही ना सांग, मी एकटा कुठे निर्णय घेणार आहे. मी महेश शिंदे साहेब आहेत, मी आहे, आमचे सगळे तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख कणशे साहेब आहेत, आणि आमच्या सगळ्यांच्या पेक्षा ज्यांना जिल्हा परिषद चालवायची ते 15 सदस्य आहेत ना. आम्ही काही जरी उद्या निर्णय घेतला तरी त्या सदस्यांना तो रुचला पाहिजे ना. त्या सदस्यांच्या मनात काय आहे, कारण ते इतक्या संघर्षातनं निवडून आलेत. त्यामुळे त्यांना उद्या 5 वर्ष कामकाज करताना कुठलं समीकरण त्यांना सूट होणार आहे, हे शेवटी त्यांचा जो मत त्यांनी काल व्यक्त केलंय ते साहेबांच्या कानावर घालून मगच निर्णय घेऊ.